राजकारणामध्ये काही बातम्या इतक्या वेगाने पुढे येतात आणि कधी-कधी त्याच्यावर विश्वास बसत नाही, पण घडतं तसंच. त्यामुळे आपल्याला 2 गोष्टींची चर्चा करायची आहे. त्या प्रामुख्याने 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातल्याही आहेत आणि 2 महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष वेधणाऱ्या आहेत. एक आहे सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष एन-डी-ए सोबत जाणार आहे का? ही ती बातमी आहे आणि दुसरी बातमी ही आहे, की राज्यामध्ये धनंजय मुंडे हे अजित पवारांची साथ सोडून अजित पवारांना रामराम करून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत का? आता या घटना घडणार आहेत का आणि घडल्या तर नेमक्या कधी घडणार आहेत आणि त्या का घडणार आहेत? हे 3 विषय आपल्याला समजून घ्यायचे आहेत. कारण बातम्या येतात आणि मागेही पडतात, पण कधी-कधी असं होतं, की त्या बातम्यांकडे दुर्लक्ष होतं आणि कालांतराने तसंच घडतं, असं सुद्धा इतिहास आहे. त्यामुळे आपल्याला सुप्रिया सुळे जर केंद्रात मंत्री होणार असतील, तर 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का वेगळ्या राहून त्या पक्षामध्ये सामील होतील एन-डी-एमध्ये हे समजून घ्यायचं आहे. आणि याचा धनंजय मुंडेंचा अजित पवारांना रामराम करण्याशी काय संबंध आहे का? तो नक्कीच आहे. तर धनंजय मुंडे अजित पवारांना का रामराम करू शकतात आणि त्यांना रामराम करायचं असेल तर ते एकटे जातील की त्यांच्यासोबत काही आमदार जातील, हे सुद्धा आपल्याला आज चर्चा करायची आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आपण चर्चा करत आहोत राजकीय उलथापालथीची आणि होऊ घातलेल्या निवडणुकांची. आपण थोडक्यात या सगळ्या घटनांचा जर क्रम बघितला, तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची जेव्हा हालचाल सुरू झाली, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने त्याला फारसा विरोध केलेला नाही. भारतीय जनता पक्षाला जेव्हा विरोध करायचा असतो, तेव्हा ते तातडीने प्रतिक्रिया देतात. पुण्यातल्या गोष्टींच्या बाबतीत वारंवार देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले पत्रकारांनी, तेव्हा त्यांनी त्यावर मौन पाळलं किंवा त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी असंही सांगितलं, की स्थानिक पातळीवर काही आघाड्या होत असतील, तर त्या त्या ठिकाणचे ते निर्णय असतील. त्यामुळे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जे मनोमिलन होऊ घातलेलं आहे, त्यांच्या ज्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे, त्याचा केंद्रातल्या राजकारणाशी आणि राज्यातल्या राजकारणाशी काय संबंध आहे का? हे आपल्याला आत्ता समजून घ्यायचं आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम आणि अलीकडच्या काळात होणारे परिणाम, अशी दोन्ही गोष्टी आता आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. एकतर पहिली गोष्ट अशी आहे, की सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद कसं मिळू शकतं, हा एक फार मोठा विषय आहे. खरं म्हणजे एन-डी-एमध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला अजित पवार आणि शरद पवारांचा एकत्रित पक्ष हाच सोबत घ्यायचा होता. पण ते काही कारणाने त्यांना शक्य झालं नाही किंवा शरद पवारांनी ते टाळलं. आणि शरद पवारांना ज्यावेळी ज्या पद्धतीचं राजकारण करायचं असतं, त्यावेळी ते आपल्या सोयीचं राजकारण करतात. हा आपला त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून त्यांचं नाव पुढं आलं. नंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्काही लागला आणि आपण बघितलं असेल, की विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार सत्तेत आलं. खरं म्हणजे एकनाथ शिंदेंनी पक्ष सोडल्यानंतर अजित पवार शरद पवारांची साथ सोडून जातील आणि हे 2 पक्ष त्यांचे 2 वेगळे पक्ष होतील, यावरही आधी विश्वास बसत नव्हता, पण तसं घडलं. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडलं तेच अजित पवारांचं आणि शरद पवारांच्या बाबतीत घडलं. फरक इतकाच आहे, की या 2 पक्षामध्ये, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या तो टोकांचा वाद नाही, तो टोकाचा वाद नाही आहे. त्यामुळं काही ठिकाणचे जर मुद्दे सोडले तर हे 2 पक्ष हातात हात घालून चालतात का? पडद्यामागे एकत्र हालचाली करतात का? असा संशय यायला बराच वाव आहे. अशातच मग केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणखीन मजबूत करण्यासाठी शरद पवारांना वारंवार साथ घातली जाते. गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट होते. गौतम अदानींची ज्या ज्या वेळी भेट झाली, त्या त्यावेळी राजकीयच बातम्या पुढे आलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं गौतम अदानीची जी भेट होती, त्यामागं काहीतरी राजकारण असतं आणि काहीतरी निरोप असतो, असा त्याचा सर्वसाधारण अर्थ असतो. आता हे सगळं घडत असताना स्वाभाविकपणे एक गोष्ट अशी बोलली जाते, की केंद्रामधून शरद पवारांच्या पक्षाला असा निरोप दिलेला आहे, की तुम्ही दोन्ही पक्ष आधी एकत्र या आणि मग सुप्रिया सुळेंचा किंवा या 2 पक्षाच्या वतीने ज्यांचा कुणाचा मंत्रिमंडळात समावेश करायचा आहे, त्यांचा तो करायला आम्ही तयार आहोत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने नेमकी अजून तरी भूमिका जाहीर केलेली नाही. पण पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने हे मनोमिलन घडताना दिसतं आहे, प्रशांत जगतापांसारखा एक खंदा कार्यकर्ता अजित पवारांची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जातो, काँग्रेस पक्षात, तरीही त्यांना कुठल्याही पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, की शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये पुन्हा मनोमिलन घडावं अशी शरद पवारांची जरी इच्छा नसली, तरी त्या पक्षातील कार्यकर्ते
आणि महत्त्वाचे नेते विशेषतः सुप्रिया सुळेंचं काय मत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता महापालिकांच्या निवडणुकानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये अशी कोणतीही महत्त्वाची निवडणूक असणार नाही की ज्यामध्ये शरद पवारांना त्यांचा रोल प्ले करण्याची गरज पडणार आहे किंवा त्यांना ॲक्टिव्हली राजकारणामध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. त्यामुळं पुढच्या 3 वर्षामधला जर काळ बघितला तर शरद पवार हे 3 वर्षे वाट पाहतील कोणत्याही गोष्टीची, अशी काही परिस्थिती अजिबात वाटत नाही. त्यांचा एकंदरीत राजकीय इतिहास जर आपण बघितला, त्यामुळं असं एक होऊ शकतं की शरद पवारांनी जर असं सांगितलं की कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळं त्यांना जे निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले त्या निर्णय घ्यायला ते पूर्णपणे त्यांना आम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि तसं झालं तर मग अजित पवार आणि सुप्रिया सुळेमध्ये काय ठरतं यावरती अनेकांचं भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर पुढच्या लोकसभेला आणि पुढच्या एकूण राजकीय वाटचालीला अजित पवारांच्याही आणि सुप्रिया सुळेंच्याही एक मोठा मार्ग मोकळा होईल अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर समर्थकांना ही बातमी पचनी पडत नाही, त्यांना असा विचारही करावा वाटत नाही, परंतु राजकारणामध्ये हे सगळं पचवावं लागतं, त्याला सामोरं जावं लागतं. ज्यावेळी ते घडतं त्यावेळेस त्याला स्ट्रॅटेजी म्हणून नाव द्यावं लागतं. त्यामुळं त्यांनी सुद्धा या बातम्या आता इथून पुढे सहन कराव्यात आणि कराव्याच लागणार आहेत असं आम्हाला म्हणायचं आहे. दुसरा मुद्दा हा आहे की या सगळ्या घटनांशी धनंजय मुंडेंचा काय संबंध येतो. आपण बघितलं असेल की पहाटेचा जेव्हा शपथविधी अजित पवारांचा झाला होता, असं त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडे हे ॲक्टिव्ह रोलमध्ये जास्त दिसले. त्यानंतर सुद्धा आत्ता जेव्हा पक्षांतर झालं त्यावेळेस प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि बाकीच्या मंडळींनी शरद पवारांच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं विधान केलं नाही किंवा शरद पवारांच्या बाबतीमध्ये आक्रमकपणे आपली भूमिका जाहीर केली ती धनंजय मुंडेंनी केली. आणि विशेषतः शरद पवारांनी स्वतः आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या विषयी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी इतर लोकांच्या बाबतीमध्ये कधी केलेली नाही, इतर नेत्यांच्या बाबतीत कधी केलेली नाही. त्यामुळे जर हे दोन राजकीय पक्ष वेगळे राहून म्हणा किंवा एकत्र येऊन म्हणा एकत्र येत असतील तर सर्वात जास्त अडचण होईल ती धनंजय मुंडेंची. आणि अशा वेळी धनंजय मुंडेंना एकच मार्ग उरतो तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा. आता आपल्याला ही चर्चा करायची आहे की धनंजय मुंडे नेमकं कसा प्रवेश करू शकतात. तर सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये आपला मुद्दा क्लिअर झालेला आहे की त्या जर जायचं ठरलं तर त्या स्वतंत्रपणेही जाऊ शकतील. तसा प्रस्ताव जर केंद्राने मान्य केला तर, नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्या केंद्रात मंत्री होऊ शकतील, हा त्यांचा मार्ग आहे. पण धनंजय मुंडेंचं काय. धनंजय मुंडेंना जायचं असेल तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. आमदारकी धोक्यात आली तरी भारतीय जनता पक्षाकडे इतकं बहुमत आहे की ते त्यांना विधान परिषदेवरही निवडून आणू शकतात, पोटनिवडणुकीतही निवडून आणू शकतात. त्यामुळे धनंजय मुंडे नेमका कोणता मार्ग पत्करतात की धनंजय मुंडेंसारखेच आणखीन काही लोक नाराज आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकंदरीत भवितव्याच्या विषयी आणि पुढच्या वाटचालीमध्ये स्वतःची गणितं, जसं शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार जर स्वतःची गणितांना महत्त्व देत असतील तर त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी का देऊ नये असा एक मतप्रवाह तयार झालेला आहे. तर असे काही आमदार धनंजय मुंडेंच्या सोबत ठरवून जाऊ शकतात का, म्हणजे हे सगळं प्लॅनिंग अजित पवार सुद्धा करू शकतात. कारण अजित पवारांचं आणि धनंजय मुंडेंचं जे नातं आहे, संबंध आहे, मैत्री आहे, हितसंबंध आहेत ते न संपणारे आहेत. त्यामुळं अजित पवार आणि धनंजय मुंडे दोन वेगळ्या पक्षात राहिले काय आणि एका पक्षात राहिले काय त्यांच्या संबंधात कुठेही फरक पडत नाही. आता सध्या अजित पवारांचा आणि भारतीय जनता पक्षाचं सुद्धा खूप शक्य आहे. त्यामुळं असा जर गेम करायचाच ठरला तर अजित पवार आणि धनंजय मुंडे सुद्धा ठरवून असं करू शकतात की 1/3 आमदार जे आहेत, जर सुप्रिया सुळे अजित पवारांकडे येणार असतील तर ते काही आमदार घेऊन येतील. त्यामुळं त्यांचं मनोमिलन, त्यांचं एकत्रीकरण करण्याच्या आधीच 1/3 आमदार हे बाहेर पडू शकतात. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता असं होईलच असा आपला दावा नाही, परंतु ज्या चर्चा सुरू आहेत त्या अशाच सुरू आहेत की धनंजय मुंडे अजित पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात जाऊ शकतात. तर मग सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर याचा अर्थ समजायचा की धनंजय मुंडे बाहेर पडू शकतात. कारण शरद पवार ते कधीही मान्य करणार नाही किंवा ते शरद पवारांच्या टप्प्यात येतील धनंजय मुंडे. त्यामुळं त्यांच्या टप्प्यात राहणं आता धनंजय मुंडेंना आवडणार नाही आणि ते परवडणार पण नाही. त्यामुळे ते बाहेर पडणं पसंत करतील अशी एक चर्चा आहे. त्यामुळे आपल्याला बघायचं आहे की धनंजय मुंडेंची पुढची राजकीय रणनीती काय असते. कदाचित असं येऊ शकतं की केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंचा राजकीय प्रवेश लांबत गेला तरी सुद्धा धनंजय मुंडे त्याच्या आधीच पाऊल उचलू शकतात आणि आधीच आपला निर्णय जाहीर करू शकतात. कारण त्यांना हे सगळ्या गोष्टी कळून चुकलेल्या आहेत. त्या अतिशय दुर्बिणीला डोळे लावून बसणारी व्यक्ती म्हणून त्यांचं उल्लेख केला जातो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललं आहे नेमकं त्याची परिपूर्ण माहिती धनंजय मुंडेंकडे असते. त्यामुळे या हालचालींवर त्यांचंही लक्ष असणार आहे.
त्यामुळे उशीर करण्यापेक्षा आधीच भाजपच्या तंबूत जाऊन बसलेलं धनंजय मुंडेंना कोणत्याही अर्थानं परवडणारं आहे. आगामी परळीच्या निवडणुका असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण असो, त्यामुळं सुप्रिया सुळेंचा केंद्रातला प्रवेश आणि धनंजय मुंडेंचा भाजपमधला प्रवेश हे जर एकाच वेळी घडले तर पुन्हा एकदा हे दोघंही एनडीमध्ये येतात आणि मग एनडीएमध्ये असणं वेगळं आणि एका पक्षात असणं वेगळं, ही फार मोठा फरक तिथं असणार आहे. खरंच तसं घडतं का? खरंच तसं घडणार आहे का? या राजकीय बातम्या येतात त्यावेळी आपण जो आधी उल्लेख केलेला आहे की गौतम अडाणी जे उद्योजक आहेत त्यांच्या भेटी राजकीय नेत्यांशी जेव्हा झालेल्या आहेत तेव्हा राज्यामध्ये आणि देशामध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे. आगामी काळामध्ये गौतम अदानीची आणि सुप्रिया सुळेंची सुद्धा भेट होणार आहे अशी बातमी आलेली आहे. ती भेट झाल्यानंतर नक्कीच काहीतरी गडबड होईल राजकारणामध्ये, अशी स्थिती आहे. ती गडबड होते की नाही यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.